जनजातीच्या आयोगाच्या शिफारशीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं गेलेलं आहे। विश्वाची आदिम संस्कृती ही पशुपालक आहे। धनगर हे मेंढपालक आहेत। शेळ्या मेंढ्या चारून हे स्वतःची उदरनिर्वाह चालवणारा हा धनगर समाजाचा वर्ग मुख्य प्रवाहामध्ये यावा याकरिता कालेलकर आयोगाच्या शिफारशीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं गेलं असताना राज्याचं सरकार गेली 70 वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही। याकरिता गेली 50 वर्षापासून धनगर समाजाने आपला आरक्षणाच्या माध्यमातून लढा उभा केलेला आहे। गेले 10-15 वर्षामध्ये हा लढा अधिक तीव्र झालेला आहे। सरकार जर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार नसेल तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन हे राज्यभरात उभारणार आहे। उद्या संपूर्ण राज्यातून समाज बांधव हे पंढरपूरमध्ये जमा होणार आहेत। पंढरपूरमध्ये उद्या महामेळाव्याच्या माध्यमातून धनगर समाजाचा जो निर्णय आहे की पुढील आंदोलनाची रूपरेषा काय असणार आहे हे उद्या पंढरपूरच्या महामेळाव्यामध्ये ठरणार आहे आणि त्या पद्धतीने पुढचं धनगर समाज आक्रमक आंदोलन करणार आहे। जय मल्हार।